आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आणीबाणीच्या वेळी शिंदे गोधडीत रांगत होते। राऊतांचा हल्लाबोल तर ज्यांच्यामुळे आणीबाणी लागली ते आता सत्तेत, याच लोकांचे हस्तक म्हणून शिंदे आता काम करतायत, राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरेंची पत्रकार परिषद होणार। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार आज ठाकरेंची भेट घेणार। विधानसभा कामकाज समितीची थोड्याच वेळात बैठक। पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासंदर्भात बैठक होणार। वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी। विजेच्या दरामध्ये मोठी कपात होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्यानं कपात करीत 5 वर्षांमध्ये 26% वीज दर कमी होणार। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। 4 वाजता कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर 4:30 वाजता शाहू जन्मस्थळाला शरद पवार भेट देणार। ठेकेदारांसाठी नवनवे प्रकल्प काढले जात आहेत, त्यामुळे ठेकेदारांच्या माध्यमातून 50% दलाली सरकारच्या लोकांकडे येते। शक्तीपीठ महामार्गावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। बेस्ट बसच्या भाडेवाढ विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। एकत्र येऊया, बस भाडेवाढ विरुद्ध आंदोलन करूया, अशा बॅनरवर आशय। मुंबईतील कर्णाक पूल 3 दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार। कर्णाक पुलावरील रंगरंगोटी दिशादर्शक फलकांची कामं पूर्ण। 2022 मध्ये कर्णाक पूल पाडण्यात आला होता।